हाय मुलांनो, आज आपण 36 लेसन बघणार आहोत. गाडगे महाराज. तर हे एक संत होते, तर त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. गाडगे बाबा वॉज अ मॉडर्न सेंट. तर गाडगे बाबा हे आधुनिक संत आहेत. आधुनिक म्हणजे आजच्या काळातले. ही लिव्ड मेनी इयर्स ॲगो, बट ही इज स्टील रिमेंबर्ड फॉर द ग्रेट वर्क ही डीड इन थाउजंड्स ऑफ प्लेसेस. ते काही वर्षापूर्वी होऊन गेले, पण अजूनही ते आपल्याला आठवतात, आपल्या आठवणीत आहेत. कशासाठी ते आपल्याला आठवतात? तर त्यांनी जे हजारो जागेंवरती जे महान कार्य केलेलं आहे, खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यासाठी ते आपल्या लक्षात राहतात. व्हॉट डीड ही लुक लाईक? ते कसे दिसत होते? सिल्वर हेअर, त्यांची सिल्वर चंदेरी कलरची म्हणजे थोडीशी पांढरी झालेली केस होती. ब्राऊन आईज, त्यांचे डोळे ब्राऊन होते. फेअर स्किन, आणि त्यांची जी स्किन आहे, त्वचा आहे, ती गोरी होती. बिग, टॉल अँड स्टाउट बॉडी, ते मोठे होते, उंच होते, आणि स्टाउट बॉडी म्हणजे त्यांचं शरीर जे आहे ते एकदम मजबूत स्ट्रॉंग होतं. ही रॅप्ड अ लुंगी अराउंड द वेस्ट, ते कमरेखाली लुंगी घालायचे. अँड वर अ टॉन बट क्लीन शर्ट, आणि फाटका पण स्वच्छ शर्ट घालायचे. अ क्लोथ शू ॲडॉन वन फूट व्हाईल द अदर फूट वॉज मेनी टाइम्स बेअर. कधी कधी एका पायामध्येच कापडी बूट असायचा, दुसरा पाय तसाच उघडा असायचा. ही ऑलवेज कॅरीड अ बाऊल अँड अ स्टिक, नेहमी त्यांच्या हातामध्ये एक बाऊल असत आणि एक काठी असत. बिकॉज ऑफ दिस बाऊल और अ गाडगे, पीपल स्टार्टेड कॉलिंग हिम गाडगे बाबा और गाडगे महाराज. आता तो जो बाऊल होता ना, तो मातीचा होता. जसं मातीचं छोटंसं मडकं असतं ना, त्याला गाडगं असं म्हटलं जातं. तर ते गाडगे त्यांच्या हातामध्ये असत, आणि त्या गाडग्यामुळे त्यांना गाडगे बाबा किंवा गाडगे महाराज असं नाव पडलं. हिज रिअल नेम वॉज डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांचं खरं नाव काय होतं? डेबूजी झिंगराजी जानोरकर. पण त्यांच्या हातामध्ये ते गाडगं असायचं, म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज, गाडगे बाबा म्हणू लागले. ही नेवर स्टेड लॉंग इन वन प्लेस. ते कधीही एका जागी जास्त वेळ राहिले नाहीत. ही स्लेप्ट ओनली ऑन अ रफ ब्लँकेट अँड यूज्ड ओनली हिज ओन आर्म ॲज अ पिलो. ते नेहमी एका रफ ब्लँकेट, त्यांच्या अंगाखाली अंतरायला एक असं कडक ब्लँकेट होतं, त्याच्यावरती झोपायचे, आणि त्यांना काही उशी वगैरे नव्हती. ते उशी म्हणून त्यांचा स्वतःचा हात डोक्याखाली घेत असत. ही रोम्ड फ्रॉम विलेज टू विलेज स्प्रेडिंग हिज मेसेज ऑफ क्लीनलीनेस, ह्युमॅनिटी अँड द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. ते एका गावातून दुसऱ्या गावामध्ये फिरायचे. ते गावोगावी फिरायचे. कशासाठी फिरायचे? तर त्यांचा जो मेसेज होता, त्यांची जी शिकवण होती, कशाबद्दल ते शिकवण द्यायचे? तर क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छता, ह्युमॅनिटी म्हणजे मानवता, म्हणजे लोकांनी एकमेकांशी चांगलं वागलं पाहिजे, आणि शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी, त्याचा प्रसार करण्यासाठी, अनेक लोकांना कळावं म्हणून ते एका गावातून दुसऱ्या गावामध्ये फिरत असत. ही वॉज नॉट बॉदर्ड बाय हंगर ऑर थर्स्ट. आणि हे करताना त्यांना भूक लागत असत, तहान लागत असत, पण त्याचा त्यांना काहीही त्रास होत नसे. व्हॉट ही लाईक्ड वॉज भजन, कीर्तन अँड टीचिंग पीपल. त्यांना काय आवडायचं? तर भजन आवडायचं, कीर्तन करायला आवडायचं, आणि लोकांना शिकवण द्यायला आवडायचं, लोकांना चांगल्या गोष्टी शिकवायला आवडायचं. थाउजंड्स ऑफ पीपल फ्लॉक टू लिसन टू हिज कीर्तन. त्यांचं कीर्तन ऐकायला हजारो लोक गोळा होत असत. हिज कीर्तन्स यूज टू बी व्हेरी लाईव्हली. त्यांचे जे कीर्तन असत ती खूप लाईव्हली म्हणजे जिवंत वाटायची, खरी वाटायची. ही वूड नॉट सिम्पली गिव्ह लेक्चर्स. ते फक्त असं लेक्चर्स द्यायचे नाहीत, नुसतं सांगत बसायचे नाहीत. ही वूड ऑफन पुट क्वेश्चन्स टू द ऑडियन्स टू कीप अप देअर इंटरेस्ट. ते लोकांना कीर्तन चालू असताना प्रश्न विचारायचे,
त्यामुळे जे ऑडियन्स आहेत, ऑडियन्स म्हणजे कीर्तन ऐकायला आलेले लोक, तर त्यांचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहायचा. म्हणजे जर तुम्हाला जर टीचर नुसतं शिकवत असतील, नुसतं सांगत असतील तर तुमचं लक्ष एका वेळेस राहत नाही बघा. दुसरीकडे आपल्या मनात वेगळेच काहीतरी विचार चालू असतात. पण जेव्हा टीचर मधून अधून काहीतरी प्रश्न विचारतील, वेगळं काही बोलतील, तेव्हा तुमचं त्याच्यामध्ये लक्ष असतं, हो की नाही? त्याचप्रमाणे देन ही वूड शो देम हाऊ ॲब्सर्ड दे वेअर इन देअर वर्ड्स अँड ॲक्शन्स. आणि त्यानंतर ते लोकांना दाखवून देत की तुम्ही दिलेल्या उत्तरांवरून तुम्ही किती मूर्ख आहात ते. म्हणजे तुम्ही बोलता एक आणि तुमचे ॲक्शन तुम्ही करता दुसरंच. फॉर एक्झाम्पल, जसं उदाहरणार्थ, ही वूड आस्क, जसं एक्झाम्पल काय आहे ते लोकांना विचारत असत, हाऊ मेनी गॉड्स आर देअर, किती देव आहेत जगामध्ये? तर लोक म्हणायचे 1, एकच देव आहे. यू वर्शिप खंडोबा, म्हसोबा, विरोबा अँड वेताल अँड सो ऑन. मग ते म्हणायचे मग तुम्ही तर खंडोबा, म्हसोबा, विरोबा, वेताल ही सगळी देवांची नाव आहेत, तर ह्यांची पूजा करता. यू वर्शिप मेनी मोर डोंट यू, मग तुम्ही खूप साऱ्या देवांची पूजा करता, हो की नाही? आणि तुम्ही तर म्हणता एकच देव आहे. लोक म्हणायची येस, युअर ॲक्शन शो दॅट यू बिलीव्ह दॅट देअर आर अ नंबर ऑफ गॉड्स. म्हणजे तुमचे वर्ड्स काय आहेत की 1 गॉड आहे, पण तुमची ॲक्शन काय आहे? तुमच्या ॲक्शन अशी दाखवते की तुम्हाला असा विश्वास आहे की एकापेक्षा जास्त देव आहेत. अँड येट यू सेड अ लिटिल व्हाईल ॲगो दॅट यू वर्शिप 1 गॉड. आणि तरी तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगताय की तुम्ही एकाच देवाची पूजा करता. वेअर यू अस्लीप देन, म्हणजे तुम्ही झोपलेले आहात का? झोपेत आहात का? झोपेत बोलताय का? द ऑडियन्स वूड बी टेकन बाय सरप्राईज. आणि मग तिथल्या लोकांना आश्चर्य वाटायचं की हो रे, हे बरोबर आहे की काय असं. देन दे वूड लिसन मोर अटेंटिव्हली टू द बाबा. आणि मग ते अजून अटेंटिव्हली म्हणजे अजून लक्षपूर्वक गाडगे बाबांचं ऐकायचे. बाबा वूड से, बाबा म्हणायचे, यू ऑफर थिंग्स टू गॉड इन रिटर्न फॉर हिज फेवर डोंट यू. तुम्ही देवाला त्याचं फेवर म्हणजे देवाचं आपल्यावरती लक्ष राहावं, देवाकडून आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून तुम्ही देवाला काहीतरी देता, हो की नाही? येस वी डू. हो, आम्ही तसंच करतो, लोक म्हणतात. अँड डोंट यू से, आणि तुम्ही असं म्हणत नाही का, गॉड माय चाइल्ड इज इल. इल म्हणजे आजारी. देवा, माझ्या बाळाला, माझ्या मुलाला बरं नाहीये, प्लीज मेक हिम वेल, त्याला बरं कर. आय विल ऑफर यू अ गोट, मी एक बकरी कापीन. असं करतात बरं का काही काही ठिकाणी गावाला. देवाला म्हणतात तू हे माझं ही इच्छा पूर्ण कर, मी एक कोंबडा कापीन, एक बकरं कापीन, किंवा मी तुला नारळ फोडीन, असं काय काय आपण देवाला म्हणत असतो, तर ते चुकीचं आहे. येस वी डू, लोक म्हणतात हो. अँड डोंट यू से दॅट इफ गॉड लेट्स गो द 2-legged चाइल्ड यू विल ऑफर हिम इन रिटर्न अ 4-legged ॲनिमल. आणि तुम्ही असं पण देवाला म्हणत नाही का की माझं हे जे 2 पायांचं बाळ आहे तर त्याला सोडून दे, किंवा त्याला चांगलं कर, मग मी तुला 4 पायाचा प्राणी कापतो. वी डू, हो, आम्ही असं म्हणतो. व्हाय, का? कॅन गॉड हू क्रिएटेड दिस वर्ल्ड बी सो क्रुएल. की तो देव ज्याने हे सर्व जग बनवलेले, तो इतका क्रुएल आहे का? इतका निर्दयी आहे का? म्हणजे तो असं ॲनिमलची आपल्याला म्हणेल का की ह्या ॲनिमलला कापा मग मी प्रसन्न हो, असा तो इतका दुष्ट आहे का? कॅन ही बी सो ग्रीडी, तो इतका ग्रीडी आहे का, लोभी आहे का, की त्याला काहीतरी दिलं तरच तो आपल्याला देईल? कॅन ही बी ब्राइब्ड, तो असा लाच घेणारा आहे का? नो, तर तो तसा नाहीये. डू यू थिंक किलिंग अँड इटिंग वन ऑफ द गॉड्स क्रिएचर्स विल प्लीज हिम. तुम्हाला असं वाटतं का की जर तुम्ही देवानेच बनवलेलं हे क्रिएचर आहे, क्रिएचर म्हणजे जे प्राणी आहेत, तर त्यांना तुम्ही मारून खाल, त्याने देव तुम्हाला प्रसन्न होईल का? प्लीज म्हणजे देवाला हे चांगलं वाटेल का? विल ही ब्लेस यू फॉर दॅट, आणि देव तुम्हाला त्याबद्दल आशीर्वाद देईल का? देन द ऑडियन्स वूड रिअलाइज हाऊ रॉंग देअर थिंकिंग वॉज.
आणि मग जे लोक कीर्तन ऐकायला आलेले आहेत तर त्या प्रेक्षकांना, ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक, कीर्तन ऐकायला आलेले लोक, त्यांना आपली चूक कळते की आपण जे विचार करतो ते किती चुकीचे आहेत. दे वूड प्रॉमिस टू बी मोअर थॉटफुल. आणि मग ते त्यांना प्रॉमिस देत असत, वचन देत असत की आम्ही विचारपूर्वक सर्व कामे करू. आफ्टर द कीर्तन पीपल फ्लॉक टू टच गाडगे बाबाज फीट. आणि कीर्तन संपल्यानंतर लोकांची गाडगे बाबांचे पाया पडण्यासाठी खूप गर्दी होत असत. बट ही वुडंट अलाव एनीवन टू डू दॅट. पण ते कोणालाही आपल्या पाया पडू देत नसत. ही डिडंट लाईक पीपल टचिंग हिज फीट. लोकांनी आपल्या पाया पडणे हे त्यांना अजिबात आवडत नसत. ॲज सून ॲज द कीर्तन वॉज ओव्हर ही स्पेड अवे लिव्हिंग द क्राऊड्स फार बिहाइंड. जसं त्यांचं कीर्तन संपत असत ते तिथून पटकन निघून जात, ती गर्दी तिथेच ठेवून. डेव्हलप गुड क्वालिटीज, दॅट्स ऑल. तुमच्यामध्ये चांगल्या क्वालिटीज, चांगले गुण निर्माण करा, फक्त एवढंच त्यांना सांगायचं असत. देअर इज नो पॉइंट इन टचिंग माय फीट, ही सेड. माझ्या पाया पडण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही फक्त चांगले व्हा, तुमच्यामध्ये चांगले गुण आत्मसात करा, चांगले गुण घ्या, असं त्यांना फक्त म्हणायचं असत. बाबा फॉलोड वन रूल टू द एंड ऑफ हिज लाईफ. बाबांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये एक रूल, एक नियम पाळला. Wherever he went, be it a village, town or small settlement, he asked for sturdy brooms, spades and pans. ते कुठे पण असोत, एखादं खेडेगाव असू दे, एखादं शहर असू दे किंवा छोटीशी वस्ती असू देत, ते तिथे लोकांना स्टर्डी म्हणजे खूप मजबूत असा झाडू मागत असत, स्पेड्स म्हणजे कुदळ आणि पॅन्स मागत असत, फावडे मागत असत. देन ही वूड स्वीप अँड क्लीन द होल एरिया. आणि मग ते स्वतः त्या झाडूने ते तिथला जो एरिया आहे ते झाडून काढत असत आणि स्वच्छ करत असत. सून other people joined him, but he did not wait for that to happen. आणि त्यानंतर मग अजून लोक त्यांना त्या कामामध्ये मदत करत असत. पण ते सुरुवातीला कुणाची पण वाट बघत नसत की चल रे चल आपण हे झाडू, असं नाही. ते झाडू घेऊन हातामध्ये साफसफाई करायला लागत असत. ही स्टार्टेड स्वीपिंग अँड क्लिनिंग द प्लेस हिमसेल्फ. ते स्वतःच झाडून काढायचे, जागा ती स्वच्छ करायचे. अँड इफ एनी bystander tried to bow to Baba while he was busy in this work, that person would get a smack of the broom on the back. आणि जेव्हा ते हे काम करत असत आणि तेव्हा त्यांच्या शेजारचा जर समजा कोण माणूस आला आणि त्यांच्या ते कामामध्ये व्यस्त असताना, बिझी असताना त्यांच्या पुढे वाकला, त्यांचे पाय स्पर्श करण्यासाठी म्हणजे पाया पडण्यासाठी वगैरे, तर त्या माणसाला नक्कीच त्या झाडूचा एक फटका खायला लागत असत. यू डोंट डू एनी ऑफ दिस वर्क युअरसेल्फ, अँड वेन समबडी एल्स ट्राईज टू डू इट यू पुट युअरसेल्फ इन द वे, मूव्ह असाइड. मग ते का मारत असत, ते म्हणायचे तू स्वतः तर काम करत नाही असलं आणि जेव्हा दुसरं काम करतंय तर त्याच्या मध्ये मध्ये करतोयस, मूव्ह असाइड, बाजूला हो. सी हाऊ नाईस अँड वेलकमिंग दिस विलेज लुक्स वेन इट इज क्लीन. बघ, जेव्हा हे गाव स्वच्छ केलं तर किती सुंदर दिसत आहे. आणि वेलकमिंग म्हणजे ते आपलं किती छान स्वागत करत आहे, आपल्या डोळ्यांना किती मस्त सगळीकडे स्वच्छता दिसत आहे जेव्हा ते साफ केलेलं असेल तेव्हा. If you visit a holy place in Maharashtra like Pandharpur or Nashik or Dehu or Alandi, you will see the work Gadge Baba did in these places. जर तुम्ही कोणतंही होली प्लेस, होली म्हणजे पवित्र ठिकाण, जिथं देवाचं स्थान आहे, देवस्थान महाराष्ट्रामधील, जसं की पंढरपूर, नाशिक, देहू, आळंदी, इथे जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्ही ह्या गाडगे बाबांनी केलेलं काम तुम्हाला दिसून येईल. He himself worked hard, asked for help and built free boarding places, ghats on the rivers and water spouts.
त्यांनी स्वतः खूप कष्ट केले आणि लोकांना राहण्यासाठी अशा धार्मिक ठिकाणी आल्यानंतर राहण्यासाठी बोर्डिंग प्लेसेस म्हणजे धर्मशाळा, फ्री धर्मशाळा, मुफ्त धर्मशाळा बांधल्या. नद्यांवरती घाट बांधण्यासाठी किंवा पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी दुसऱ्यांची मदतसुद्धा घेतली आणि ते पूर्ण केलं. फॉर द पुअर, हेल्पलेस, डिसेबल्ड अँड द नीडी ही स्टार्टेड प्लेसेस दॅट ऑफर्ड फूड फ्री ऑफ कॉस्ट. जे गरीब लोक आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, जे अपंग आहेत, जे नीडी आहेत, गरजू आहेत, अशा लोकांसाठी त्यांनी फ्रीमध्ये फूड म्हणजे अन्नाची सोय केली. ही बिल्ड स्कूल्स, त्यांनी शाळा बांधल्या, कॉलेजेस बांधले अँड हॉस्टेल फॉर चिल्ड्रन, मुलांसाठी शाळा, कॉलेज आणि हॉस्टेल बांधले. ही सॉ गॉड इन द पुअर अँड मिझरेबल पीपल. त्यांनी देव कुठे पाहिला माहिती आहे का? मंदिरात नाही, जे गरीब आहेत लोक किंवा जे दुःखी लोक आहेत त्यांच्यामध्ये देव पाहिला. सर्विंग दीज पीपल वॉज हिज वे ऑफ सर्विंग गॉड. आणि या जे गरीब आहेत, दुःखी आहेत, या लोकांची सेवा करणे म्हणजेच देवाची सेवा करणे असं त्यांचं काम होतं. आणि गाडगे महाराजांना माणसात देव शोधणारा संत असाही म्हणत असत. गाडगे महाराज नेहमी सांगायचे, देव मंदिरात नसतो, देव हा लोकांमध्येच असतो. एकमेकांच्या मधला देव जाणून घ्या. समजलं? ओके, बाय बाय.